त्या व्यक्तींना आपण टार्गेट केलं पाहिजे। परंतु जरांगे वेळोवेळी आणि विशेषतः काल जरांगे तिथं बोलताना धनंजय मुंडेंना तिथं ओढण्याचं काम केलं। धनंजय मुंडे यांचा तिथं कुठलाही संबंध नसताना, धनंजय मुंडे यांचा तिथं कुठलाही संपर्क नसताना त्या गावातील छोट्याशा गावामध्ये अशा घटना घडत असतात, घडलेल्या आहेत। आणि तो विनाकारण जाती तेढ निर्माण करायचा आणि विशेषतः वंजारी समाजाचा सरपंच आहे म्हटल्याच्या नंतर कुठेतरी तोंडातून आग ओकायची, विष्ठा ओकायची, हे अतिशय चुकीचं आहे ना। त्या घटनेकडे जातीय न पाहता कुठेतरी महापुरुषांना त्या 4-2 लोकांनी विरोध केला असेल त्याला अटक होईल। अटक झालेली काही लोकांना जी राहिली असेल त्यांना होईल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायची ती होत राहील। न्यायालय आहे, गृह विभाग आहे। परंतु आपण तिथं जाऊन कुठेतरी जाती तेढ निर्माण करायचं, बोलण्याची भाषा आपली संयमी असली पाहिजे। समाजाला का टार्गेट करायचं आहे? व्यक्तीकडून चूक घडली तर त्या समाजाला टार्गेट करणं योग्य नाही ना, त्या व्यक्तींना आपण टार्गेट केलं पाहिजे। परंतु जरांगे वेळोवेळी आणि विशेषतः काल जरांगे तिथं बोलताना धनंजय मुंडेंना तिथं ओढण्याचं काम केलं। धनंजय मुंडे यांचा तिथं कुठलाही संबंध नसताना, धनंजय मुंडे यांचा तिथं कुठलाही संपर्क नसताना त्या गावातील छोट्याशा गावामध्ये अशा घटना घडत असतात, घडलेल्या आहेत अनेक ठिकाणी। पण तिथून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जाऊन ते मिटवण्याचं काम केलं पाहिजे। परंतु त्यामध्ये नेत्यांना वाढायचा आणि वाद निर्माण करायचा आणि कुठेतरी लाभार्थी टोळी बनायचं, कुठेतरी जातीला एकदम खालच्या पातळीचं बोलायचं, हे अतिशय चुकीचं आहे।